गर्मियों के सीजन में ठंडी ठंडी मैंगो लस्सी पीने का मजा ही कुछ और होता है। नमस्कार, प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण करतोय उन्हाळा स्पेशल थंड थंड अशी मँगो लस्सी, एकदम पोटाला थंडावा देणारी एनर्जी ड्रिंक आज आपण बनवतोय। समर स्पेशल रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पुढे सुद्धा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलला ज्यांनी कोणी पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या, बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला मग वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। मँगो लस्सीची रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, प्लस रेसिपी शेअर करत करत मँगो लस्सी पिण्याचे 6 मुख्य फायदे कोणते आणि मँगो लस्सी पिल्यामुळे आपल्याला 6 कोणते फायदे होणार आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल किंवा रेसिपी करत करतच तुमच्यासोबत शेअर करेल। थंड थंड मँगो लस्सी बनवण्यासाठी सर्वात पहिलं इथं मी हापूस आंबा घेतलेला आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आंबा घेतला तरी सुद्धा चालेल। हा आंबा छान आता मी कट करून घेते, तोपर्यंत तुम्हाला मँगो लस्सी पिण्याचे 6 मुख्य फायदे सांगते। नंबर 1, लस्सीमध्ये प्रोबायोटिक्स चांगले बॅक्टेरिया असतात जे पचनक्रिया सुधारतात आणि पोट निरोगी ठेवतात। आता नंबर 2, मँगो लस्सी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन हायड्रेशन टिकून राहते। नंबर 3, आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर असते जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात। आता नंबर 4, आंब्यातील नैसर्गिक साखर आणि दह्यातील प्रथिने प्रोटीन थकवा दूर करून लगेच ताजेतवानी करतात। नंबर 5, दह्यामुळे लस्सीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते। शेवटचं नंबर 6, मँगोमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात। हेच ते 6 मुख्य फायदे आहेत ज्यामुळे मँगो लस्सी पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर सारे फायदे होतात। मँगो लस्सी पिण्याचे हे 6 मुख्य फायदे तर तुम्हाला समजले। आता आपण मँगो लस्सी कशी करतात ते पाहूया। तर आता इथे मी हापूस आंबा घेतला होता, तो छान आता कट करून घेतलेला आहे। मँगो लस्सी करत असताना आंबा थोडासा गोड बघूनच घ्यायचा, म्हणजे ना यामध्ये साखर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घालावी लागणार नाही। तर पहा, हा आंबा हापूस आहे आणि खूप गोड आहे बरं का, चवीला 1 नंबर आंबा आहे। आम्ही नेहमी आंब्याच्या सीझनमध्ये हापूस आंबाच खातो, जास्त प्रमाणामध्ये आमच्या घरामध्ये हापूस आंबाच येतो। तर पहा, आता हा आंबा मी छान आता चाकूने कट करून घेतलेला आहे। बऱ्याच वेळ झाला आंबाच कट करत होते, आंबा कट करताना जर दाखवलं नसतं तर 6 मुख्य फायदे लस्सीचे कोणते ते सुद्धा तुम्हाला समजलं नसतं। तर आता आंबा कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एकदम थंड फ्रीजमधलं दही तुम्हाला घ्यायचं आहे, दही एकदम फ्रेश घ्यायचं आहे। आता इथे ना मी लस्सीमध्ये थोडंसं दह्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवते, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा दह्याचं प्रमाण इथे करू शकता, कारण मला दही खूप जास्त आवडतं त्यामुळे मी आंब्यामध्ये दह्याचं प्रमाण खूप जास्त केलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला आता साखर घालून घ्यायची आहे। आता तुमचा आंबा गोड आंबट कसा आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर घालू शकता। त्यानंतर इथे मी थोडेसे काजू बदाम घातलेले आहेत, त्यानंतर थोडंसं बर्फाचे खडे सुद्धा टाकलेत, कारण व्हिडिओ बनवत माझं दही कधी म्हणजे एकदम गरम झालं ते मला समजलंच नाही। मी ज्यावेळेस पण शूट करते ना त्यावेळेस माझ्या किचनमध्ये भरपूर असं ऊन येतं, त्यामुळे पटकन असं गरम होऊन जाते। कुठलीही वस्तू फ्रीजमधून गार जरी असली ना तरी पण ती पटकन अशी गरम होते, त्यामुळे दह्याचं पण तसंच होऊन बसलं, त्यामुळे मी इथे बर्फाचे खडे टाकलेले आहेत। गरमीच एवढी वाढलेली आहे आणि त्यातून जर मला किचनमध्ये काम असेल ना, किचनमध्ये शूट करायचं असेल तेव्हा तर माझी हालत बघण्यासारखीच असते। एकदम गरम होतं आणि त्या गरमीमध्ये ना मला काहीतरी एकदम थंड थंड असं प्यावंसं वाटतं, तेव्हा मी असं काही बनवून पित असते। तुम्हाला ही माझी लस्सीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। शेवटी काय करायचं, सगळं साहित्य घालून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं, ग्लासामध्ये टाकायची लस्सी आणि वरून जेवढे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स असतील ना ते घालायचे। इथे मी फक्त काजू बदामचे काप घातलेली आहेत, तुम्ही हवं तर या ठिकाणी पिस्ता सुद्धा टाकू शकता बरं का, पिस्त्याने खूप छान कलर येतो, म्हणजे छान अशी ग्रीन ग्रीन आपली लस्सी तयार होते। तर तुम्हाला ही माझी आजची लस्सीची रेसिपी कशी वाटली आणि मी तुम्हाला लस्सी पिण्याचे 6 मुख्य फायदे कोणते ते सुद्धा सांगितलेले आहेत, तर तुम्हाला ते फायदे कसे वाटले ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। जरी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करून, चॅनलवरती नवीन आला असाल तर पटकन सबस्क्राईब करा, सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील। चला तर भेटते एका छान पुढच्या रेसिपीसोबत, मस्त आणि चवीची झणझणीत रेसिपी घेऊन येईल, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटते अशा छान पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त खा आणि मेन म्हणजे हसत राहा। धन्यवाद।